नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो. पेन्शन धारकांकरता एक मोठी आनंदाची बातमी. जून 2025 मध्ये EPS पेन्शन वाढून दरमहा 7,500 रुपये होईल, अशी मोठी आनंदाची बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत. तेव्हा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच ही बातमी शेवटपर्यंत पाहून आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना ही पेन्शनधारक आणि धोरणकर्त्यांमध्ये एक महत्त्वपूर्ण चर्चेचा विषय आहे. जून 2025 पर्यंत मासिक उत्पन्न 7,500 पर्यंत वाढवण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी याचा काय अर्थ होतो तो समजून घेण्यास अनेक जण उत्सुक आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बघणार आहोत की EPS 95 पेन्शन संभाव्य वाढीची समज काय आहे. पहिलं आहे पार्श्वभूमी. कर्मचारी भविष्य निर्वाह संघटना EPFO द्वारे व्यवस्थापित केलेली EPS 95 योजना भारतातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षिततेचे जाळे प्रदान करते. सध्याची स्थिती काय आहे तर सध्या EPS 95 अंतर्गत पेन्शनची रक्कम प्रस्तावित 7,500 पेक्षा खूपच कमी आहे, ज्यामुळे सुधारणांसाठी चर्चा सुरू झाली आहे. सरकारी उपक्रम काय आहेत? भारत सरकार पेन्शनधारकांचे आर्थिक कल्याण वाढवण्यासाठी विशेष उपाययोजनांचा शोध घेत आहे. अपेक्षित बदल काय आहेत पहा मित्रांनो. जर प्रस्तावित बदल अंमलात आणले गेले तर EPS 95 वर अवलंबून असलेल्या निवृत्त व्यक्तींच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होऊ शकते. आणि आर्थिक परिणाम काय पडणार? पेन्शनधारकांच्या मासिक उत्पन्नात 7,500 पर्यंत वाढ झाल्यास मोठी वाढ होईल. जनतेचा प्रतिसाद काय आहे पहा मित्रांनो. या नीतीवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये या प्रस्तावाबद्दल आशावाद निर्माण झालेला आहे. EPS 95 पेन्शन वाढीवर परिणाम करणारे घटक. तर कोणते कोणते घटक परिणाम करतात? यामध्ये पहिली आहे आर्थिक बाब, दुसरा आहे अर्थसंकल्पीय वाटप, तिसरा आहे धोरणात्मक निर्णय, त्यानंतर महागाई दर, त्यानंतर सार्वजनिक वकिली, त्यानंतर राजकीय इच्छाशक्ती. प्रस्तावित पेन्शन वाढीचा परिणाम काय होईल पेन्शनधारकांवर तेही लक्षात घ्या. तर पेन्शनधारकांची सुधारित जीवनशैली म्हणजे जीवनशैली सुधारेल, आरोग्य व्यवस्थेची उपलब्धता होईल. वाढीव नीतीमध्ये पेन्शनधारक आरोग्य खर्चाचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतात. आर्थिक ताण कमी होईल, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, सामाजिक सुरक्षा मजबूत करणे हा देखील फायदा होणार आहे प्रस्तावित वाढीचा. त्यानंतर EPS 95 पेन्शन वाढीच्या अंमलबजावणीतील आव्हाने कोणते आहेत मित्रांनो? का बरं ही पेन्शन योजना लागू होत नाही आहे, म्हणजे पैसे का बरं वाढत नाही आहे? तर पहिला आहे निधीची मर्यादा, दुसरा आहे नोकरशाहीतील अडथळे, तिसरा आहे भागधारकांचे एकमत, त्यानंतर देखरेख यंत्रणा आणि संभाव्य सुधारणा. EPS 95 पेन्शन वाढीबद्दल जनतेचे मत कसे आहेत? तर सकारात्मक दृष्टिकोन आहे, शाश्वततेबद्दल चिंता, पारदर्शकतेची मागणी, राजकीय वादविवाद आणि माध्यमांचा प्रसार. या प्रकारे आपण ही माहिती पाहिली. तर बघूया जूनमध्ये 7,500 प्रस्तावित वाढ होते की नाही. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.